अपक्ष म्हणण्यापेक्षा आमचा सर्व पक्षी आहे. आणि कसं झालंय की आमच्या वडिलांची जी पुण्याई आहे ती गेले 40 वर्ष ह्या मतदारसंघात म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने असले, सामाजिक कार्याच्या दृष्टीने असले, मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य आहे. आणि 2022 मध्ये त्यांचं थोडं देहांत झालं. पण ते कार्य पुढे चालवण्याचं त्यांनी सांगितलं होतं की हे माझं कार्य आहे ते पुढे तुम्ही चालवलं पाहिजे, वारसा जो आहे तो पुढे टिकवला पाहिजे. या दृष्टीने आमचा प्रयत्न नेहमीच त्यांच्याबरोबरचं बाळकुडं जे लहानपणीपासून आम्ही त्यांच्यावर फिरतोय आणि ते आम्हाला मिळालं होतं. आणि त्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी गेल्या टायमाला सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून या मतदारसंघात निवडून आलो होतो. आणि ह्या टायमाला आपली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे ती खुली झाली होती. आणि आमचं असंच म्हणणं होतं की ही सीट कुठल्याही न करता की ओपन सीट ओपन समाजालाच मिळाली पाहिजे. की आपला जो मतदारसंघ आहे तो 80% ओपन समाजाच्या माध्यमातून आहे. आणि ही सीट जर दिली असती तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना पाठबळ मिळालं असतं. पण असू दे, आपल्या काही नाराजी नाहीये. आणि आम्ही काय अपक्ष नव्हत, सर्व पक्षी आहोत. आणि सर्व कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली. आणि सर्व कसं झालंय की ही इलेक्शन ही हाय व्होल्टेज आहे. आणि इथे जे बघायला गेलं तर समोरचे उमेदवार आहेत त्यांच्या एका घरामध्ये 6 पद आहेत. म्हणजे स्वतः ते जिल्हा बँक संचालक आहेत, जिल्हा सरचिटणीस तेच आहेत, जिल्हा परिषदचे उमेदवार तेच आहेत, भाऊ उपसरपंच आहे, मामाचा मुलगा ग्रामपंचायत सदस्य आहे, आणि आता त्याची बायको पंचायत समिती सदस्य. म्हणजे स्वतःच्याच घरात सगळं पद ठेवायची आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना फक्त सतरंज घालायसाठी ठेवायचं म्हणून त्यांचेच कार्यकर्ते नाराज झाले. आणि ते सगळे म्हणाले आम्ही तुम्हाला मदत करतो, पण तुम्ही ही जी प्रवृत्ती आहे ती कुठे थांबली पाहिजे. आणि त्यांचे कार्यकर्ते असतील, आमचे कार्यकर्ते असतील, इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी आग्रह धरला की तुम्ही ही इलेक्शन उभा राहा, फक्त बाकी तुम्ही फक्त आमच्याबरोबर साथ द्या, आम्ही सगळं तुमचं काम करू आणि नक्कीच तुम्हाला विजयी करू. बघायला गेलं तर कार्यकर्तेच बघा किती आहेत त्याच्यावरनं तुम्हाला प्रतिसाद समजेल. एका वॉर्डची म्हापसेगट म्हणून हा वॉर्ड आहे आणि या वॉर्डची आपण फक्त आता प्रचार करतोय. 100 कार्यकर्ते आहेत. म्हणजे हीच परिस्थिती प्रत्येक वॉर्डमध्ये. सकाळी आम्ही कारवड्यामध्ये फिरवतो, 150-200 लोक होते. म्हणजे ही परिस्थिती लोकांनी आपल्या हातात इलेक्शन घेतलेली आहे. आणि आम्ही फक्त एक माध्यम आहोत. ही इलेक्शन एक लोकांची चळवळ, लोक चळवळ, म्हणजे जी आपल्याकडे हुकुमशाही चालली आहे मतदारसंघामध्ये. सर्व पद स्वतःलाच पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण हे कुठे थांबलं पाहिजे. आणि सामाजिक कार्य म्हणून आम्ही सगळ्यांनी एकजूट करून ही इलेक्शन लढवत आहोत. आम्ही कुठल्याही व्यक्तीविरुद्ध नाही, पण या प्रवृत्तीविरुद्ध ही इलेक्शन लढवत आहोत. समोरचे सांगताय महायुती महायुती, परंतु महायुतीच्याच उमेदवार खरं तर टिडवे मॅडमांचा हक्क होता की त्यांना शिवसेनेची सीट सुटली होती. असं असताना भाजपने उमेदवार दिला आहे त्यांच्याच विरोधात, काय म्हणतात? हे जे समोरचे म्हणतात ना ते पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतात. आणि त्यांना सगळं स्वतःला पाहिजे, म्हणजे स्वतःच्या मामाच्या बायकोला तिकीट मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी महायुतीमध्ये तिकीट सुटलेलं असताना शिंदे सेनेला ते तिकिटावर आपण फॉर्म भरून त्याला एबी फॉर्म जोडला. म्हणजे एवढी यांची हुकुमशाही वाढली आहे की समोरच्याला राणे साहेबांनी ज्यांना तिकीट दिलं, जी महायुती केली त्यांना डावलून त्यांनी स्वतः एबी फॉर्म वाढून जोडला. म्हणजे हे जे राणे साहेबांपेक्षा मोठे झालेले कार्यकर्ते आहेत असं तिथे कुठे गैरसमज होतो. पण काही झालं तरी आम्ही सर्व एकत्र आहोत, सर्व पक्षीय म्हणून एकत्र आहोत. नक्कीच त्याचा रिझल्ट ह्याचा 7 तारखेला वोटिंग मोठ्या प्रमाणात होणारच आहे. 9 तारखेला तुम्हाला याचा रिझल्ट समजेल. जनतेला काय आव्हान करा? आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला शांतता पाहिजे. हा सावंतवाडी मतदारसंघाच्या लागून हिस्सा आहे. आपला कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव असेल, हाकेच्या अंतर कारुडा असेल, हाकेच्या अंतरावर म्हणजे शहरीकरणच कोलगावमध्ये होत आहे. आणि लोक आज म्हणतात आपल्याला शांती पाहिजे, कुठली हुकुमशाही नको, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं. आणि एक साधं तुम्हाला उदाहरण सांगतो, साधं 50,000चं कर्ज जरी पाहिजे असेल तर यांच्या घराकडे 10 हेलपाटे मारावं लागतात. सर्वसामान्याची पिळवणूक होत आहे. तुम्ही 10 एकर जमीन असेल तरी तुम्हाला 50,000चं कर्ज पाहिजे. तुम्ही मॉर्गेज केलं तरी त्यांच्या घरी जर संचालकांची सही नसेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही. म्हणजे ही कुठेतरी हुकुमशाही थांबली पाहिजे. ह्यांना तुम्हाला साधा ग्रामपंचायत दाखला पाहिजे तर ह्यांच्या घरी जावं लागतं. म्हणजे ग्रामपंचायतच्या जर एक साधा दाखला तुमच्या घरी जाऊन आणावा लागेल तर भविष्यात लोक कंटाळलेले आहेत ना. म्हणजे साधा तुम्ही प्रत्येक गोष्ट ह्यांना विचारून जर करायची असेल की लोकांनी इलेक्शन हातात घेतले आणि तुम्ही रिझल्ट त्याचा पाहू शकता. नमस्कार, मी मायकल फ्रान्सिस डिसोजा. माझं शिक्षण वकिलीपर्यंत झालेले आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या 5 वर्षात काम केलेलं आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये इतर अनेक उपक्रम मी राबवले आहेत. इतर व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात मी करत आहे. आता मी जिल्हा परिषदला उभा आहे आणि माझी निशाणी नारळ आहे. माझ्याबरोबर प्रणाली टिळवे आहेत, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. त्या शिवसेने शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि आम्ही अशी म्हणजे ही आगळी वेगळी युती करून ह्या मतदारसंघात आम्ही लढवत आहोत आणि नक्कीच ह्यामध्ये आपण यशस्वी होऊ. सर्व नागरिकांना, मतदारांना, नागरिकांना आव्हान करतो की तुम्ही आम्हा दोघांना भरघोस मताने मतदान करून भरघोस मताने निवडून द्या. नमस्कार, माझं नाव प्रणाली विजय टिळवे. मी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार आहे. माझं चिन्ह धनुष्यबाणे आहे. आम्हा आणि मायकल डिसोजा यांचं चिन्ह नारळे आहे. आम्हा दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने विजयी करा व तुमची विकास कामे करण्याची एक आम्हाला संधी उपलब्ध करून द्या.
वर्ष या जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विभागाचं काम केलं आहे. यावेळेस ते निवडून येणार यासाठी तुम्ही तुमचे कार्यकर्ते झटतायत. काय वाटतंय विजयश्री कशी मिळणार? बघा, मागच्या वेळी मायकल डिसोजा हे आमचे 57 मतांनी विजयी झाले. आता त्याच्यावरती नक्की आणखी 1-0 लागेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतांनी ते ह्यावेळी नक्की विजयी होतील. कारण आता चारही गावामध्ये जे वातावरण आहे, हे वातावरण कसं आहे, प्रवृत्ती विरुद्ध आहे. आणि जी प्रवृत्ती चारही गावामध्ये फोफावलेली आहे हुकुमशाहीची, त्याच्या विरुद्ध अगदी म्हणजे आता तर मी म्हणतो मायकल डिसोजांचं हे इलेक्शन राहिलेलंच नाही. हे इलेक्शन आता हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं राहिलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन आपल्या हातात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि 9 तारीखचा गुलाल आम्हीच उधळणार.